पटेल भूमिका होती, त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे. अशोक चव्हाणांवर हे क्लेम केलं जातं. मला त्याची कल्पना नाही. गेल्या 3-4 महिन्यापासून जसे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी किंवा पूर्व बैठका चालू होत्या, काँग्रेसकडून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब आणि त्या काळात निश्चित स्वरूपात अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्यात सामील होते. राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंतराव पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड त्याच्यात होते आणि शिवसेनेकडून मला वाटतं संजय राऊत साहेब आणि इतर काही नेते होते. ज्या ज्या वेळेस या बैठकांमध्ये आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी येण्याची आवश्यकता होती तेही होते. म्हणून नेमकं त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोकराव चव्हाण साहेबांची काय भूमिका आला हे मला माहीत नाही. शिवसेनेला हट्ट सोडला पाहिजे. नाही, आम्ही तर हे बघा, शिवसेनेने काय करावं हा विषय माझा नाही. मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळाली. जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणारच आहे. आणि त्याचं उत्तर आम्ही जर मी आज देणार नाही. हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आम्ही तुमच्याकडे काही फॉर्म्युला आहे का? तुम्ही काय पर्याय देऊ केलेला आहे? नाही, आता नाही ना. आता कसं आता फॉर्म्युल्याच्या बाबतीत पर्याय काय आहे? नाही, फॉर्म्युल्याची चर्चा सेना करत आहे. फॉर्म्युला काय हा त्यांनी वरिष्ठांना कळवलाय. ते काय फॉर्म्युला ते वरिष्ठांकडनं आज आम्ही समजून घेऊ किंवा उद्या समजून घेऊ. अशी एक चर्चा. हे बघा, हा प्रस्ताव अजून काही आलेला नाही आणि तो वरिष्ठांना दिला असेल तर वरिष्ठांच्या आम्ही चर्चा बघू ना.